राष्ट्र दौरा नाशिक ते मुंबई मिशन 2024। नाशिकमध्ये पंतप्रधान मोदींचा रोड शो, पूजा आणि युवा महोत्सवाला उपस्थिती, सुमारे 1.5 किलोमीटरचा भव्य रोड शो, मोदींच्या घोषणा, गोदावरी तीरी पूजा आणि जलपूजन, काळाराम मंदिरात पंतप्रधान मोदींच्या हस्ते पूजन आणि भजनातही सहभाग, 22 किलोमीटरच्या शिवडी न्हावाशेवा अटल सेतूचं लोकार्पण। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा वेगानं कार्यक्रमाच्या ठिकाणी आता पोहोचत असताना याआधी त्यांनी अटल सागरी सेतूचं लोकार्पण केलंय आणि त्यानंतर आता नवी मुंबई मधली ही सभा। इथे देखील विविध विकास कामांचं लोकार्पण केलं जाणार आहे। अयोध्या में राम मंदिर निर्माण हो, ऐसे करोड़ों राम भक्तों का सपना और हमारे हिंदू हृदय सम्राट बाबा साहेब ठाकरे जी का भी सपना, तमाम इस देश के सभी लोगों का सपना अयोध्या में राम मंदिर बनाने का हमारे प्रधानमंत्री जी ने पूरा किया है। इसलिए फिर एक बार मैं उनको बहुत बहुत बधाई देता हूं। मोदी है तो मुमकिन है। हमारे मोदी जी लक्षद्वीप में क्या गए, वहां मालदीव में भूकंप आ गया, भूचाल सा आ गया। अब हमारे देश को बुरी नजर से देखने की हिम्मत कोई नहीं कर सकता है। यह सिर्फ और सिर्फ हमारे आदरणीय प्रधानमंत्री जी के कोशिश से ये सब हो रहा है। लोकतंत्र में युवाओं की भागीदारी जितनी अधिक होगी, राष्ट्र का भविष्य उतना ही बेहतर होगा। इस भागीदारी के कई तरीके हैं। अगर आप सक्रिय राजनीति में आते हैं तो आप परिवारवाद की राजनीति के प्रभाव को उतना ही कम करेंगे। आप जानते हैं कि परिवारवाद की राजनीति ने देश का कितना। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी आता आगमन झालेलं आहे। थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय आणि ढोल ताशांच्या गजरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वागत। मोठ्या संख्येने तरुणाई या ठिकाणी उपस्थित आहे। पंतप्रधान मोदी यांची एक झलक पाहण्यासाठी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने नवी मुंबईकर नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत। अगदी ढोल ताशांचा गजर, त्याचबरोबर पुष्पवृष्टी देखील या ठिकाणी करण्यात आलेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सागरी सेतूचं लोकार्पण नुकतंच पार पडलं आणि त्यानंतर आता उल्वे येथील कार्यक्रम स्थळावर पंतप्रधान मोदी दाखल होत आहेत। अगदी पारंपरिक पद्धतीने पंतप्रधान मोदी यांचं नवी मुंबईमध्ये स्वागत करण्यात आलेलं आहे। ढोल ताशाच्या गजर, त्याचबरोबर पारंपरिक पेहरावात उपस्थित असलेल्या तरुणींकडून नृत्य सादर केलं गेलं आहे। त्याचबरोबर मोठ्या संख्येने उपस्थित नागरिकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून देखील हात उंचावून अभिवादन करण्यात आलं आहे। नक्कीच आणि सागर, हा नवी मुंबई विमानतळापर्यंत येण्याचा मार्ग देखील अत्यंत कमी वेळामध्ये पार करता येणार आहे। पंतप्रधानांनी इथे त्यांचं स्वागत करणाऱ्यांना हात उंचावून अभिवादन केलंय। फुलांचा वर्षाव करत इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे। तर पंतप्रधान मोदी यांचा ताफा आपण पाहू शकतोय की अटल सेतूवरून उल्वे इथल्या कार्यक्रमाकडे जात असताना पंतप्रधान मोदी यांनी आपला ताफा स्लो केलेला आहे आणि रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या सर्वच नागरिकांना पंतप्रधान मोदी यांच्याकडून हात उंचावून अभिवादन केलं जात आहे आणि नागरिकांकडून देखील पुष्पवृष्टी करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वागत केलं जात आहे। तर रस्त्याच्या या बाजूलाच या लोकांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वागत करण्यात आलंय। स्वागत करणाऱ्या या लोकांना त्यांनी अभिवादन देखील केलेलं आहे। वाहनाचा वेग देखील या ठिकाणी कमी करण्यात आला। ढोल ताशांच्या गजरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं या ठिकाणी स्वागत करण्यात आलेलं आहे आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदी सभास्थळी दाखल झाले।
सभास्थळावर देखील आपण पाहिलं की मोठ्या संख्येनं मुंबईकर आणि नवी मुंबईकर नागरिकांनी गर्दी केलेली आहे आणि महत्त्वाची बाब म्हणजे सभास्थळावर विविध ठिकाणी आपण पाहतोय की प्रभू श्रीरामाचे कटआउट्स मोठ्या संख्येनं लावण्यात आलेले आहेत। तर याच मार्गावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा या ठिकाणी पोहोचलेला आहे। विविध विकास कामांचा लोकार्पण आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे। तर हा आपण दुसरा जो आपण मार्ग पाहतोय तो आहोत तर दुसरी दृश्य आपण या ठिकाणी पाहिली आहेत ती आहेत अटल सेतूची। तर कार्यक्रमाच्या ठिकाणी आपण पाहतोय प्रचंड गर्दी। तर रात्रीच्या वेळेला प्रवास करताना अटल सेतू अशा प्रकारे दिसणार आहे। तर अटल सेतूचं लोकार्पण केल्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सभास्थळावर दाखल होत आहेत आणि या ठिकाणी पंतप्रधान मोदी यांचं ढोल ताशाच्या गजरामध्ये स्वागत देखील करण्यात आलेलं आहे आणि सभास्थळावर नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। प्रभू श्रीरामांचे मोठाले कटआउट्स देखील या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा आता सभेच्या ठिकाणी पोहोचलेला आहे। पण थेट ही दृश्य पाहतो फुलांचा वर्षाव करत या ठिकाणी पंतप्रधानांचं स्वागत करण्यात आले। तसेच रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या नागरिकांना हात उंचावून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिवादन देखील केलेलं आहे आणि आता सभास्थळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा दाखल झालाय। ढोल ताशांच्या गजरामध्ये पंतप्रधानांचं या ठिकाणी स्वागत करण्यात आलेलं आहे। रस्त्याच्या बाजूला उभं असलेल्या लोकांकडून मोदी मोदी अशा घोषणा देखील देण्यात येत आहेत आणि या स्वागतासाठी उपस्थित असलेल्या सर्वांनाच पंतप्रधान मोदी यांच्याकडून हात उंचावून अभिवादन केलं जात आहे। तर पंतप्रधान मोदी यांच्या ताफ्यामध्येच आपण पाहतोय की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल रमेश बैस हे देखील आता सभास्थळावर दाखल झाले। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ताफ्यामधल्या या गाड्या आणि पंतप्रधान मोदी हे आता कार्यक्रम स्थळावर दाखल झालेले आहेत। यावेळी पंतप्रधान मोदी हे काय संबोधित करतात, उपस्थितांना काय मार्गदर्शन करतात हे पाहणं देखील अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। अटल सेतूचं लोकार्पण झाल्यानंतर आता विविध विकास कामांचं उद्घाटन आणि शुभारंभ पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते पार पडणार आहे। थँक्यू देखील म्हणते। अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे विराट सभा आहे ही। माझ्या समोर मागपर्यंत जिकडे माझी नजर देखील पोहोचत नाहीये तिथपर्यंत लोक बसलेली आहेत, मागे उभी आहेत। माझ्या उजव्या बाजूला दूर पर्यंत आणि डाव्या बाजूला दूर पर्यंत सर्व अगदी शिस्तीत बसलेला आहात। अतिशय छान दिसतंय इकडून मला स्टेजवरनं पाहताना तर खूप सुरेख असं दृश्य दिसतंय। तर सर्वांनी ज्या पद्धतीची शिस्त आतापर्यंत मेंटेन केलेली आहे त्याच पद्धतीने आपण पूर्ण समारंभा दरम्यान छानपैकी बसून राहाल। जिकडे आपल्याला उभं राहायचं आहे तिकडे उभं राहाल आणि जिकडे आपल्याला आनंद होतोय, छान वाटतंय, तिथे आपण काय करणार आहोत, टाळ्या देखील वाजवणार आहोत। तर या माझ्या थोड्याशा सूचना होत्या। आता आपण वाट पाहतोय कुठल्याही क्षणी मला इथे माहिती मिळेल की माननीय पंतप्रधान महोदयांचं कार्यक्रमस्थळी आगमन झालेलं आहे असं मला कळेल आणि त्या क्षणी त्यांचं या मुख्य मंचावर आगमन होताच आपण कार्यक्रमाला सुरुवात करू। थँक्यू। सर्वांनी शांतपणे मी बोलते ते ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा काही वेळातच आता या कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचणार आहे अटल सेतूवरून।
ज्या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं, जिथे अटल सेतूचं लोकार्पण करण्यात आलेलं आहे, तिथून आता पंतप्रधान नरेंद्र मोदी कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचत आहेत. वाटेत काही कार्यकर्त्यांकडनं त्यांचं फुलांचा वर्षाव करत स्वागत करण्यात आलं. त्यांना स्वतः पंतप्रधानांनी हात हलवून अभिवादन केलेलं आहे. त्यांचं स्वागत त्यांनी स्वीकारलं आणि आता कार्यक्रमाच्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा पोहोचतोय. आणि कार्यक्रम स्थळावर देखील आपण पाहतोय की मोठी गर्दी झालेली आहे. त्यामध्ये महिलांचा देखील मोठ्या प्रमाणात सहभाग आहे आणि महत्त्वाची बाब म्हणजे महिलांच्या सशक्तीकरणासाठी एका विशेष अभियानाचं शुभारंभ आज पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते पार पडणार आहे. पडलेला आहे. त्याचबरोबर खारकोपर उरण रेल्वे लाईन प्रकल्प आणि ठाणे आणि ऐरोली दरम्यानच्या दिघा गाव रेल्वे स्थानकाचं उद्घाटन देखील पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते आज पार पडतंय. त्याचबरोबर